जरांगेंना रोखण्यासाठी वेगवेगळ्या जातीचे लोक एक झाले. बारीक विचार केला तर भुजबळ विलन दाखवले. आतून मात्र सगळेच पुढारी आरक्षण विरोधी निघाले. राज ठाकरेंची भाषा बदलली. जरांगेंच्या मागे कोण हा प्रश्न राज ठाकरेंनी केला. बदलती भूमिका. म्हणूनच राज ठाकरेंवर लोक विश्वास ठेवत नाहीत. नेमकं घडलंय का? की ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरसवल्या ना, ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीतनं मारायला लावल्या ना पोलिसांना, त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका. ऐकलं तर हेच ते राज ठाकरे होते ज्यांनी जरांगेंना सांगितलं होतं पुढाऱ्यांना मराठवाड्यामध्ये पाय ठेवून देऊ नका, त्यांना गावबंदी करा. हे तेच राज ठाकरे आहेत जे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले. हे तेच राज ठाकरे आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांना समर्थन दर्शवलं होतं. आणि आताचे हे राज ठाकरे बघा. 25 डिसेंबरला ते काय सांता क्लॉज म्हणून येणार का? मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो. आता ते जरांगे पाटील आहेत का? जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत. तर 25 डिसेंबरला ते काय सांता क्लॉज बनून येणार आहेत का? काही असं म्हणतात ते आरक्षण मिळणार नाहीये. आणि हे सगळं जातीपातीचं राजकारण घडून आणलं जातंय. निवडणुका तोंडावर आहे. मनोज जरांगे पाटलांमागचा बोलवता धनी कोण आहे ते लवकरच कळेल असं स्टेटमेंट देऊन राज ठाकरेंनी खाली 2च महिन्यांमध्ये पलटी खाल्ली असं आता मराठा समाज म्हणू लागलेला आहे. गेल्या अनेक वेळेस राज ठाकरेंची भूमिका बदललेली ही उभ्या महाराष्ट्रानं बघितली. पण मराठा आरक्षण विषयामध्ये असं काय झालं की राज ठाकरेंची भूमिका बदलली? खरोखरच मनोज जरांगे पाटलांच्या मागे कोणी आहे का? आणि तेच लक्षात घेऊन राज ठाकरेंनी हे विधान केलंय का? अशीही एका बाजूने चर्चा होती. तर दुसऱ्या बाजूची चर्चा अशीही आहे की आता काही जरी झालं तरी 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळत नाही. मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रामध्ये मिळत असलेलं वेटेज, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभी असलेली मीडिया आणि मनोज जरांगे पाटील जास्तच टीआरपी खातात. आणि त्यामुळे याच टीआरपी मध्ये घुसून आरक्षणावरती काहीतरी वेगळं बोलून आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं काम सध्या पुढारी करतात अशीही एका बाजूने चर्चा सुरू झालेली आहे. दुसरीकडे बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी रास्त आहे की नाही हा मुद्दा 24 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. काही भागामध्ये कुणबी प्रमाणपत्र दिली जातात. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणाचं फळ म्हणून काही लोकांना जरी कुणबी प्रमाणपत्र मिळालं तरी सगळ्यांचं भागलं असं म्हटलं जातं. मुळात म्हणजे काय तर गेल्या 58 मोर्चामध्ये एकाही जणाला आरक्षण मिळालेलं नव्हतं. आता काहींना जरी कुणबी प्रमाणपत्र मिळाली तरी मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या उपोषणाचं फळ मिळालं अशीही एका बाजूने चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूची चर्चा अशी आहे की छगन भुजबळ हे फक्त नावालाच विलन ठरले. भुजबळ तोंडासमोर किंवा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलले म्हणून भुजबळांना मराठा आरक्षण द्रोही समजवलं गेलं. पण आतून जर खिचडी बघितली तर सगळे जातीचे लोक एक झालेले आहेत आणि सर्वांचाच आरक्षणाला विरोध आहे. सुरुवातीला नारायण राणे मराठा असून त्यांनी विरोध केला. रामदास कदम मराठा असून त्यांनी विरोध केला. विखे मराठा असून त्यांनी विरोध केला. अजित पवार मराठा असून त्यांनी विरोध केला. आणि आता एक एक करत जर आपण बघितलं तर सर्वच जण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू लागलेले आहेत. त्यामुळे 24 डिसेंबर नंतरचं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आंदोलन गुंडाळण्यासाठी हे वक्तव्य सुरू आहेत की राज ठाकरे जे बोलतात त्याच्यामध्ये काहीतरी गाभा असतो. हा विचार करून मनोज जरांगे पाटलांमागे खरोखरच एक अदृश्य शक्ती आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय पटला असेल तर होऊ द्या व्हायरल. जय महाराष्ट्र पब्लिक.